एम ए मराठी M54 मराठी 321 बुक 1 वर्णनात्मक भाषा विज्ञान ह्या पुस्तकातील आपण घटक 2 मधील काही पॉईंट्सचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. आता आपण भारतीय भाषाभ्यासाचे स्वरूप बघूया की मानवी बुद्धीचे एक सर्वश्रेष्ठ स्मारक असा पाणिनी लिखित व्याकरणाचा गौरवपूर्ण उल्लेख लेनाई ब्लूमफिल्ड यांनी केलेला आहे. लेनाई ब्लूमफिल्ड अमेरिकन भाषा वैज्ञानिक असून त्यांनी लँग्वेज हा ग्रंथ 1933 मध्ये लिहिला आहे. पाणिनीने लिहिलेले व्याकरण हा भाषा विज्ञानातील एक चमत्कार मानावा लागेल. वर्णनात्मक भाषा विज्ञानाचा आदर्श ग्रंथ आहे. संस्कृत या भाषेचा अभ्यास व व्याकरणाची पाणिनीय परंपरा म्हणजे मुनित्रय परंपरा होय. अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिणारा पाणिनी या ग्रंथावर वार्तिका लिहिणारा काव्यायन आणि दोन्ही ग्रंथांवर महाभाष्य लिहिणारा पतंजली अशी ही या मुनींची परंपरा आहे. अष्टाध्यायी या संस्कृत भाषेच्या व्याकरणावर ग्रंथात पाणिनीने 4000 सूत्रांच्या द्वारे संस्कृत भाषेचे वर्णन करून आधुनिक भाषा वैज्ञानिकांना आश्चर्यचकित केले आहे. वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध, समास, संधी, स्वर, व्यंजने, शब्दसिद्धी, क्रियापदाची सिद्धी या विषयांचे शास्त्रशुद्ध विवेचन पाणिनीने केलेले आहे. पाणिनीच्या नंतर संस्कृतमध्ये नव्या आलेल्या शब्दांची व्याख्या करण्याच्या उद्देशाने कात्यायनाने वार्तिकाची रचना केली. त्यानंतर पतंजलीने पाणिनीच्या सूत्रांवर भाष्य रचले. खरे तर विषयाची व्यापकता आणि विचारांची गंभीरता लक्षात घेता पतंजलीचे भाष्य हे महाभाष्य म्हणून गौरवले गेले. हा ग्रंथ प्रश्नोत्तर रूपी आहे. पतंजलीने व्याकरणाला शब्दानुशासन असे म्हटले आहे. पुढे इसवी सनाच्या 6व्या शतकात भर्तृहरीने वाक्यपदीप हा ग्रंथ लिहिला आणि या चौथ्या व्याकरणकारांचे व्याकरण ग्रंथ म्हणजे तत्कालीन संस्कृत भाषेचे वर्णनात्मक मूल्यमापन होय. भाषा संस्कृत असो, मराठी असो अथवा इंग्रजी, तिथे वर्णनात्मक मूल्यमापन करण्याची ही पद्धती भारतीय परंपरेत रूढ होती हे महत्त्वाचे आहे. मुनित्रयांचा कालखंड म्हणजे संस्कृत भाषेचा व व्याकरणाचा उत्कर्ष काल होय. पाणिनीच्या व्याकरणात लोप ही एक संकल्पना वापरलेली आहे. अदर्शन लोप असे ते सूत्र आहे. विशेष म्हणजे पाणिनीची सर्व सूत्र अल्पाक्षरी आहेत. लोप म्हणजे अदृश्य झालेला घटक होय. म्हणजे अमूर्त पातळीवर एखादा घटक आहे असे मानणे व तेथे प्रत्यय असल्याप्रमाणे प्रक्रिया करतात. अमेरिकन भाषा वैज्ञानिकाने यास शून्य पदांतर असे म्हटले आहे. पद म्हणजे स्थूल अर्थाने शब्द होय. उदाहरणार्थ हत्ती, कवी या शब्दाचे अनेकवचन कवी हत्ती असेच राहते. पुढे वररुची
5व्या शतकात या व्याकरणाने आपला प्राकृत प्रकाश या ग्रंथात महाराष्ट्री या प्राकृत भाषेला जणू प्रमुख प्राकृत भाषा म्हणून तिचे वर्णन पहिल्या 8 प्रकरणात केले आहे. हेमचंद्र 11व्या शतकात यांचेही प्राकृत भाषेचे व्याकरण संस्कृत भाषेत लिहिले आहे. त्याने प्राकृत चंद्रिका आणि देशी नाममाला असे 2 महत्त्वाचे ग्रंथ लिहिले आहे. हेमचंद्राने महाराष्ट्री या भाषेचे वर्णन काव्यभाषा असे केले आहे. देशी नाममाला या ग्रंथात त्यांचे वेदपूर्व देशी शब्द एकत्रित आले आहे. त्यांनी पाली भाषेला प्रथम प्राकृत भाषा असे संबोधले आहे. वर ऋचाने महाराष्ट्री, सौरसेनी, मागणी, पैशीची अशा 4 प्राकृत भाषांचा उल्लेख आपल्या प्राकृत प्रकाश या ग्रंथात केलेला आहे. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथात या 5 प्राकृत भाषांबरोबर अवंतिका व प्राच्य असा आणखी 2 भाषांसह प्राकृत भाषेचा उल्लेख केला आहे. आता भाषा ज्ञानाची ओळख आपण बघूया की भाषाविषयीचा शास्त्रीय स्वरूपाच्या अभ्यासाला आपण भाषाविज्ञान म्हणू. असे आपण यापूर्वीच चर्चेत म्हटले आहे. भाषाविज्ञान म्हणजे भाषाविषयाचा वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास होय. आधुनिक भाषाविज्ञानाचे स्वरूप, भाषाभ्यासाच्या पद्धती, त्याची कक्षा अथवा विस्तार याचंही आपण चर्चा करीत आहोत. भाषाविज्ञान हे भाषा अभ्यासशास्त्र क्षेत्र 20व्या शतकात उदयास आले आणि आपण मागील मुद्द्यात भारतीय भाषा अभ्यासाची परंपरा जाणून घेतली आहे. साहजिकच 20व्या शतकात आधुनिक भाषाविज्ञानाचे उदयास आलेले असले तरी भारतामध्ये पाणिनी परंपरेतील वर्णनात्मक पद्धतीतील बारकावे, सूत्रबद्धता, निरीक्षणे, निष्कर्षणात्मक लघुत्व पाहून आजचे भाषावैज्ञानिक धक्क होत आणि हेच खरे आहे. तिकडे पाश्चात्य परंपरेतही भाषा अभ्यास झालेला आहे. भारतात जे स्थान संस्कृत भाषेला होते तसे स्थान ग्रीकांपासून पुढे विकसित होत गेलेल्या पाश्चात्य परंपरेतील लॅटिन भाषेला होते आणि त्या काळातील भाषाभ्यासाच्या पद्धती या खरे तर शास्त्रीय अशाच होत्या. भाषेचा पारंपरिक अभ्यास अनेकदा धर्म, इतिहास, तत्त्वज्ञान, तर्क अशा पातळ्यांवर होत होता. भाषेच्या अंतर्गत स्वरूपाचा, संरचनेचा अभ्यास करून त्याविषयी सिद्धांत मांडणे, भाषेच्या अभ्यासाचे स्वतंत्र क्षेत्र करणे ही आधुनिक भाषाविज्ञानाची महत्त्वाची धारणा होती. अर्थात भाषेच्या इतर क्षेत्रांशी संबंध नाही असे म्हणता येणार नाही. भाषा हा एक चिन्हात्मक संदेशन व्यवहार आहे. भाषा ही एक सामाजिक व सांस्कृतिक संस्था आहे. भाषेचा माणसाच्या मनाशी, मेंदूशी, मानसिकतेशी संबंध आहे. इतकेच नव्हे तर भाषेचा आधुनिक काळात सर्व क्षेत्राशी संबंध येतो निस्पष्ट आहे. त्यामुळे चिन्हविज्ञान, लिपीविज्ञान, बोलीविज्ञान, अर्थविज्ञान, समाजविज्ञान, मानववंश विज्ञान, मनोविज्ञान, शैलीविज्ञान, भाषांतर मीमांसा अशा क्षेत्राशी भाषाविज्ञानांचा संपर्क येतो. अर्थातच त्यामुळे भाषाविज्ञानाच्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. सामाजिक भाषाविज्ञान, मानववंश भाषाविज्ञान, मनोवैज्ञानिक भाषाविज्ञान, गणिती अथवा सांख्यिकी भाषाविज्ञान, भाषावैज्ञानिक, शैलीविज्ञान इत्यादी नवे क्षेत्र उदयाला आली आणि या साऱ्या क्षेत्रांचा उद्देश म्हणजे भाषेची संरचना विविध पातळ्यावर तपासून त्याबद्दलचे सिद्धांत मांडणे आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अभ्यासाला तात्विक व सैद्धांतिक भाषाविज्ञान असेही म्हणता येईल. या क्षेत्रातील अथवा अभ्यासातील निष्कर्ष व सिद्धांताचा साहित्याभ्यास, भाषाध्ययन
भाषिक चुका, भाषांतर, भाषा विकृती, चिकित्सा वगैरे क्षेत्रात उपयोग करून घेणाऱ्या क्षेत्राला उपयोजित भाषा विज्ञान असे म्हणतात. आपण ज्याला भाषेचा पारंपरिक अभ्यास म्हणतो ते शास्त्रशुद्ध अभ्यासच होता. पाणिनी, कात्यायन व पतंजली केलेला अभ्यास हा वर्णनात्मक अभ्यासाचा उत्तम नमुना आहे. भाषेचे जनन, कुल, उत्क्रांती व भाषेतील परिवर्तन संकल्पना ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या केंद्रावरती आहेत. ऐतिहासिक भाषा विज्ञान अभ्यासासाठी भाषिक विश्लेषणासाठी ही सामग्री घेतली आहे. ती बऱ्याचदा मृत भाषेतील लिखित सामग्री असते. काही वेळा भाषिक तुलना करताना विविध भाषांमधील समस्या अर्थाचे शब्द तपासले गेले तर त्यांच्यात काही ध्वनिमय आढळते. त्यातून दोन भाषेतील तुलनात्मक अभ्यास होतो. ऐतिहासिक ध्वनी भाषा अभ्यास पद्धतीचा उत्कर्ष काल म्हणून आपणास 19व्या शतकाकडे बोट दाखवता येईल. मात्र या दोन पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत असू शकते ती 20व्या शतकात निर्माण झाली आणि शिवकालीन मराठीचा अभ्यास हा एककालिक अभ्यास होऊ शकतो. एककालिक अभ्यासात कोणतीही एक कालबिंदू निश्चित करून त्या ठिकाणच्या भाषेचे वर्णन केलेले आहे. हा बिंदू कोणत्याही काळातील चालू शकतो, मात्र इतर कालखंडातील मराठीच्या बिंदू स्वरूपाची त्याची तुलना केल्यास तो कालक्रमिक अभ्यास ठरतो. त्याबद्दलचे अधिकचे निवेदन आपण घटक क्रमांक 5 मध्ये करणार आहोत. आता आपण घटक 3 बघूया. सोसूर, ब्लूमफुल आणि यांचे भाषाविषयक सिद्धांत आपण थोडक्यात पाहू. तर आधुनिक भाषा विज्ञानाचा उदय केव्हा झाला की परंपरागत आर्थिक भाषा ही विशिष्ट घटकांपुरता मर्यादित होत्या. भाषेचा जन्म कसा झाला तर हे सर्व आपण भाषा ही परिवर्तनशील असते असे मान्य केले तरी कोणत्याही एखाद्या काळात भाषा एक स्थिर अवस्था म्हणून तिचे विश्लेषण करता येते. भाषेतील परिवर्तन हे एका स्थिर भाषिक बिंदूपासून दुसऱ्या स्थिर भाषिक बिंदूपर्यंत सरकते का आधुनिक कालक्रमिक भाषा विज्ञानातील महत्त्वाचा विचार आहे. भाषेचा विकास या मध्यवर्ती कल्पना होत्या. उत्क्रांती, परिवर्तन. भाषा परिवर्तनशील असते हे सर्व सामान्य झाले होते. 20व्या शतकात या पारंपरिक भाषा अभ्यासातून जे आक्षेप घेतले ते या शतकात उदयास आलेल्या भाषा वैज्ञानिकांमुळे. तर आपण भाषा वैज्ञानिक फर्दिनांद दी सोसूरचा भाषाविषयक सिद्धांत थोडक्यात बघूया की फर्दिनांद दी सोसूर भाषा विज्ञानाचा जन्म 26 नोव्हेंबर 1997 मध्ये जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे झाला. 22 फेब्रुवारी 1993 रोजी वयाच्या 25व्या वर्षी त्यांचे निधन झाले. स्विस भाषाशास्त्रज्ञ म्हणून तो जगभर ओळखला जातो. भाषेचा संरचनावाद, चिन्हविज्ञान या शाळेत त्याने विशेष अभ्यास केला आणि खरे तर 20व्या शतकातील चिन्हविज्ञान या संरक्षण पद्धतीचा पाया त्याने घातला असे म्हणावे लागेल. 19व्या वर्षी ते वयात सोसूरने लॅटिन, ग्रीक, संस्कृत या 3 भाषांचा अभ्यास केला आणि 21व्या वर्षात त्याने डिस्कशन ऑन द प्रिमिटिव्ह व्हावेल सिस्टीम इन इंडो युरोपियन लँग्वेज हे पुस्तक प्रकाशित केले आणि फेब्रुवारी 1980 मध्ये लिप्झिग युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. जिनिव्हा विद्यापीठात त्यांनी संस्कृत आणि इंडो युरोपियन भाषांवर व्याख्याने दिली. 1907 ते 1911 या काळात त्यांनी तिथे भाषाविज्ञान या विषयावर व्याख्याने दिली आणि 1916 मध्ये त्यांच्या व्याख्यानांच्या टिपणांच्या आधारित त्याचे विद्यार्थी चार्ल्स बॅली व अल्बर्ट सचे यांनी कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक हा ग्रंथ प्रसिद्ध केला. मूळ फ्रेंच भाषेत कोर्स डी लिंग्विस्टिक जनरेट असणाऱ्या या ग्रंथाने पुढे 1960 मध्ये इंग्रजीत भाषांतर केले. आधुनिक विज्ञानाचा एक पाया सोसूरने घेतला. फर्दिनांद सोसूर यांनी मांडलेले विचार भाषा विज्ञानात क्रांती करणारे ठरले.
आणि त्यांचा जो विचार आहे, भाषा ही चिन्ह व्यवस्था असते असे सोसर म्हणतो. म्हणजे भाषा कल्पना, अर्थ, विचार आणि ध्वनी यांचा दुवा निर्माण करणारी व्यवस्था आहे, हे सोसूचे प्रमुख प्रमेय मानता येईल. कल्पना द्रव्य, भाषा चिन्ह व्यवस्था आणि ध्वनिद्रव्य. चिन्ह म्हणजे साईन, चिन्हक म्हणजे सिग्निफायर आणि चिन्हित म्हणजे सिग्निफाईड या सोसूरच्या मांडलेल्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत. मनुष्याचा अस्पष्ट दुसरा अभ्यासाला, विचाराला, कल्पनेला आकार मिळतो तो भाषेमुळे. ही कल्पना म्हणजे भाषेचे द्रव्य होय. ध्वनीची द्रव्यच ठरतात. अर्थात कल्पनाद्रव्य ध्वनिद्रव्य यांना मूलतः आकार नसतो. लिखित नियमांच्या आधारे त्यांच्यामध्ये नाते निर्माण करण्याचे कार्य भाषा करते. साहजिकच भाषा एक चिन्ह रचना बनते असं सोसूर म्हणतो. म्हणून चिन्ह निर्माण होते, आकारातून चिन्ह निर्माण होते. थोडक्यात चिन्ह म्हणजे आविष्कार, चिन्हित म्हणजे आशय. आणि शिवाय सोसूरने आकार आणि द्रव्य यात भेद केला आहे. थोडक्यात स्वन अथवा भाषिक दोन्ही भाषेचे द्रव्य ठरतात. फर्दिनांद सोसूरने आधुनिक भाषाविज्ञानाचा पाया घातला. या स्विस भाषावैज्ञानिक व्यवस्था संरचना या मूर्त संकल्पनेला मध्यवर्ती स्थान देऊन अभ्यास केला. कालक्रमे दृष्टिकोनातून एककालिक व संरक्षणवादी विशेषणाला आधुनिक भाषाविज्ञानात महत्त्वाचे स्थान मिळाले. ग म्हणजे गणेश, गवत असा कोणताही कार्यकार्यात्मक संबंध नसून तो एक भाषिक ध्वनी आहे हे सोसूरने दर्शवले. झ आ इ अ म्हणजे झ आ ड ई म्हणजे झाडे अशा भाषिक चिन्हामागे एक समाजमान्य संकेत असतो. त्या भाषिक समाजामध्ये भाषिक वर्तन असते. सोसूरने घातलेल्या पायांवर आधुनिक भाषाविज्ञानाची इमारत पुढच्या शतकात उभी राहत होती. आणि सोसूरनंतर संरक्षणाची भाषाविज्ञानाच्या 2 मुख्य परंपरा उदयास आल्या. त्या म्हणजे एक युरोपियन आणि दुसरी अमेरिकन. आता लेनर्ड ब्लूमफिल्डचा भाषाविषयक सिद्धांत आपण थोडक्यात पाहूया की लेनर्ड ब्लूमफिल्ड हा भाषावैज्ञानिकाचा जन्म 1 एप्रिल 1987 मध्ये शिकागो, अमेरिका येथे झाला आणि 18 एप्रिल 1949 रोजी वयाच्या 65व्या वर्षी त्यांचे निधन झाले. हा अमेरिकन भाषावैज्ञानिक 19व्या शतकातील ऐतिहासिक भाषाविज्ञानाची जोड संरक्षणवादी भाषाविज्ञानाशी जोडली आणि पाणिनीचा आदर्श समोर ठेवून भाषाविज्ञानाच्या सिद्धांताचा सूत्रमय मांडणी ब्लूमफिल्डने केली. 1933 मध्ये त्याचा लँग्वेज हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि भाषाविज्ञानातील अमेरिकन संरक्षणवाद ब्लूमफिल्डपासून सुरू झाला. ब्लूमफिल्डचा लँग्वेज हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यापासून 1960 पर्यंत अमेरिकन भाषाविज्ञान ब्लूमफिल्डच्या विचारांच्या प्रभावाखाली होते. हा प्रभाव म्हणजेच अमेरिकन संरचनावाद होय. उत्तर अमेरिकेत ज्या रेड इंडियन भाषा उरल्या होत्या त्याचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने या पद्धती निर्माण झाल्या. लेनर्ड ब्लूमफिल्ड यांचा भाषाविषयक सिद्धांत, मते अथवा विचार यांचा आपण आढावा घेऊया. ब्लूमफिल्ड याने 1930च्या सुमारास प्रभावशाली असणाऱ्या मनोवैज्ञानिक विचारांचा आधार घेऊन आपली भाषाविषयक संकल्पना मांडली. सोसूरप्रमाणेच त्यांनी व्यक्तिच्या भाषिक प्रयोगातून अमूर्त अशी भाषिक संरचना स्वतंत्र आहे असे मत मांडले. त्यासाठी त्याने वाचिक वर्तन, स्पीच ॲक्ट ही संज्ञा मांडली. प्रत्यक्ष अथवा वाचिक कृती महत्त्वाची मानली गेली. ब्लूमफिल्डने आपल्या विवेचनात वर्तनवादाचा आधार घेतलेला आहे. मनोविज्ञान म्हणजे वर्तनविज्ञान ही भूमिका मनोवैज्ञानिकाने घेतली. मन, विचार, भावना या गोष्टी निरीक्षणानेच बनवल्या. त्यामुळे शरीराचे वर्तन महत्त्वाचे ठरते. ज्ञान म्हणजे विशिष्ट चेतक आणि विशिष्ट प्रतिसाद यांच्या मागे निर्माण होणारा संबंध आहे असे मनोवैज्ञानिक मानतात. ब्लूमफिल्डने हे मनोवैज्ञानिकांची भूमिका भाषेच्या संदर्भात आणली. मानव इतर प्राण्यांच्या संदेशन पद्धतीत फरक आहे, तो संख्यात्मक फरक आहे. कुत्र्यासारखा प्राणी कणणे, भुंकणे, गुरगुरणे असे 2-3 प्रकारचे आवाज काढेल, मात्र माणूस एवढ्या विशिष्ट चेतकाच्या प्रभावाने प्रतिसाद या प्रतिक्रिया म्हणून विविध आवाज काढू शकतो. अर्थात अशा विश्लेषण पद्धतीत एक अडचण येते ते म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणाची वाचिक वर्तनाची उदाहरणे नोंदवणे. या नोंदवलेल्या सामग्रीच्या विश्लेषणासाठी अमेरिकन भाषा संरक्षणवादी एक शोधन पद्धती तयार केली की निरीक्षण करून सामग्री गोळा करणे, तेच वेगवेगळ्या पातळ्यांवर विश्लेषण करणे आणि प्रत्येक पातळीवर मूल घटक शोधून
त्याचे वर्गीकरण करणे ह्या पद्धतीचे स्वरूप होते. ही पद्धत पुढील प्रमाणे मांडता येईल. प्राथमिक सामग्री: वाक्य, पदिमाने युक्त चिन्हाकार, नंतर स्वन, स्वनिम, पद, पदिम, प्रतियोजन, वर्गीकरण. म्हणजे थोडक्यात असे सांगता येईल की स्वन म्हणजे भाषेत वापरले जाणारे मानवी मुखावटे निर्माण होणारे ध्वनी होय. पारंपरिक भाषामध्ये शब्द ही संज्ञा सलगपणे वापरली जाते. अर्थात घोडा, घोडे, घोडेस्वार, घोडे मैदान. घोड्याला ही एक शब्दाची रूपे आहेत का ते वेगवेगळे शब्द आहेत. त्यांचे वेगवेगळे शब्द मानले तर त्यांना परस्परांशी असणारा संबंध दर्शवावा लागेल. एका शब्दाची रूपे मानली तर मूळरूप या शब्द कोणता आहे ते ठरवावं लागेल. ही अडगळ निकालात काढण्यासाठी अमेरिकन संरचनावाद्यांनी शब्दासाठी पद व त्यासाठी विविध रूपांसाठी पदिम ही संज्ञा वापरली. व्याकरणिक विश्लेषणातील लघुतम घटक म्हणजे त्यांचे व्याकरणाच्या पातळीवर आणखी घटक करता येत नाही, ती म्हणजे पदिम होय. एखाद्या भाषेमध्ये विशिष्ट उपयोगानुसार एकत्रित करणे सोयीचे असलेल्या आंशिक उच्चारसाम्य असलेल्या स्वनांचा वर्ग म्हणजे स्वनिम होय. उदाहरणार्थ ग अथवा म या स्वनांचा उच्चार प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगवेगळा होतो. तसेच तो त्या शब्दात असतो तेही उच्चार वेगळा होऊ शकतो. आपण ग ग म्हणू शकतो. पद हे एक स्वतंत्र शब्द मात्र पदिम म्हणजे ज्याने स्वतःच्या व्याकरणिक कार्य स्वतंत्र आहे असे शब्द होय. अजिंक्य आनंद जिंकत गेला या वाक्यात अजिंक्य आनंद या पदिमांचे प्रतियोजन तो असे होऊ शकते. आणि शिकत होता या पदिमांचे प्रतियोजन जिंकला असे होऊ शकतं. तो जिंकला या प्रतिवाक्याचे अपराजित मोहन जिंकला गेला हे वाक्य म्हणजे विस्तार आहे. थोडक्यात स्वन, स्वनिम, पद, पदिम वाक्य अशी भाषेची संरचना निर्माण होत गेली आणि स्वनिम आणि पदिम यांच्याशी जुळणारी अशी अर्थीम ही संकल्पना ब्लूमफिल्डने वापरली आहे. पदिमांच्या अर्थाचा निर्देश करण्यासाठी चार वापरली ही त्याने संज्ञा वापरली. चार नाही. पदिम म्हणजे अर्थपूर्ण असणारा लघुतम घटक. पदिम हा स्वनिमांचा बनलेला असतो, परंतु स्वनिमांना स्वतःचा अर्थ नसतो. अर्थाची पातळी पदिमांसोबत सुरू होते. ब्लूमफिल्डच्या विचारांमध्ये पदिम आणि अर्थीम हे एकरूप असतात. त्यामुळे पदिमांची आणि प्रत्येक पदिमांचा अर्थ सांगणे हे अर्थीमांची जंत्री देण्यासारखे आहे. व्याकरण आणि पदिम संग्रह या दोन्हींचा एकत्रित विचार केला की आपोआप अर्थाच्या रचनेचे स्पष्टीकरण मिळते. ही ब्लूमफिल्डची धारणा आपल्याने अशा एकत्रित अभ्यासाने त्याने अर्थविचार असे नाव दिले आणि आतापर्यंत फर्दिनांड सोसुरे आणि लेनाई ब्लूमफिल्ड यांनी मांडलेल्या भाषाविषयी सिद्धांताची आपण चर्चा केली. आता त्यानंतर आपण घटक 4 बघूया की याकोब्सन आणि चॉम्स्की यांचे भाषाविषयक सिद्धांत. आता रोमन याकोब्सन यांचा भाषाविषयक सिद्धांत आपण पाहू की रोमन याकोब्सन प्राणप्रणालीचा एक आद्य प्रवर्तक म्हणून रोमन याकोब्सन परिचित आहे. 11 ऑक्टोबर 1996 रोजी त्यांचा जन्म रशिया राष्ट्रातील मॉस्को येथे झाला आणि 18 जुलै 1882 मध्ये त्यांचे निधन झाले. रशियन आणि अमेरिकन भाषावैज्ञानिक म्हणून तो प्रसिद्ध होता. ॲज अ पायोनियर ऑफ द स्ट्रक्चरल ॲनालिसिस ऑफ लँग्वेज which became the dominant trend in linguistics during the first half of the 20th century. अशा शब्दात त्याचा कार्याचा गौरव केला जातो. ध्वनी, पदिम आणि वाक्य यांच्या रचनेबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. अर्थातच अर्थविचारात पुढे नेण्याचे कार्यही त्यांनी केले आणि रशियन भाषेतील लिंगव्यवस्था आणि क्रियापद याविषयीचे त्यांचे विश्लेषण महत्त्वाचे आहे. मॉस्को आणि पेरुंबे
पेरुग्वे भाषावैज्ञानिक वर्तुळाचा तो क्रियाशील सदस्य होता आणि रोमन ॲकोब्सन कृत भाषेची कार्य फंक्शन ऑफ लँग्वेज याबद्दलचा सिद्धांत नोंद घेण्याजोगा होता. मॉस्को विद्यापीठाचा हा नामांकित विद्यार्थी होता आणि 1918मध्ये त्याने तिथे PhD पूर्ण केली. 1960मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्टाईल इन लँग्वेजचा थॉमस शिबिक यांच्या ग्रंथात क्लोजिंग स्टेटमेंट लिंग्विस्टिक अँड पोएटिक्स या शीर्षकाखाली ॲकोब्सनचा लेख आहे आणि या लेखात त्याने भाषेच्या कार्याबद्दलचा आपला सिद्धांत मांडला आहे. याशिवाय चाइल्ड लँग्वेज 1941 आणि ऑन लिंग्विस्टिक ॲस्पेक्ट्स ऑफ ट्रान्सलेशन 1951 ही पुस्तके त्यांची महत्त्वाची आहेत. रोमन ॲकोब्सन या अभ्यासकाचा उल्लेख संरचनावादी भाषाविज्ञानाच्या संदर्भात आपण 3ऱ्या घटकामध्ये केलेला आणि ॲकोब्सनचा भाषिक चिन्हा विचारांमध्ये चिन्हांच्या कार्यसंबंधीचा तात्विक विचार आणला. भाषिक संवेदनाच्या या प्रक्रियेमध्ये चिन्ह व्यापारामध्ये 6 मूलभूत घटक असतात आणि त्यांना मिळणाऱ्या महत्त्वाच्या 6 मूलभूत स्वरूपाची कार्य भाषिक चिन्हे बजावत असतात असा विचार त्यांनी मांडला. परिसर, संदर्भ, संदेश, प्रेक्षक, ग्रहणकर्ता, संपर्क आणि माध्यम हे 6 घटक आणि वरील आकृतीमध्ये चिन्ह व्यापारातील 6 मूल घटक ठरविलेले आहेत. संदेश येण्याच्या प्रत्येक क्रियेमध्ये हे घटक असतात आणि या या 6 घटकापैकी ज्या घटकात प्रत्यक्ष संदेशनामध्ये प्राधान्य मिळते त्यानुसार विशिष्ट प्रकारचे संदेशात्मक कार्य पाहता येईल. कार्याचे 6 प्रकार पुढीलप्रमाणे दाखवता येईल. संदर्भनिष्ठ किंवा निर्देशात्मक, काव्यात्मक किंवा सौंदर्यात्मक, आविष्कारात्मक, परिणामात्मक, संपर्कनिष्ठ ते भाषाविषयक, चिन्ह व्यवस्थाविषयक. आता फर्दिनांद शोसर आणि ब्लूमफिल्ड तसेच नोम चॉम्स्की इत्यादी भाषाविज्ञानाचे सर्वस्ववादी भाषाविचाराने भाषेच्या कारवाईची भाषेच्या अंतर्गत घडणीला व्याकरण व्यवस्थेला अधिक महत्त्व असते. भाषा एक सामाजिक संस्था आहे. भाषेत समाजमान्य संकेत वापरले जातात. भाषेला साहजिकच सांस्कृतिक संदर्भ असतो. मनुष्य भाषा जैविकतेने अनवश्यक उपजत अर्जित करतो. समाजात संदेशन करणे व व्यवहार घडवणे भाषेचे महत्त्वाचे कार्य आहे. सर्व गोष्टींचा विचार आधुनिक भाषाविज्ञानात थोडासा मागे पडल्यासारखा दिसतो. रोमन ॲकोब्सन याने संदर्भ आणि संपर्क यांना महत्त्व देऊन भाषेचे संदेशन भाषिक व्यवस्थेच्या पातळीवर मांडलेले दिसते. आता नोम चॉम्स्कीचा भाषाविषयक सिद्धांत आपण थोडक्यात बघूया की नोम चॉम्स्की हा अमेरिकन भाषावैज्ञानिक, संज्ञानात्मक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजकीय भाष्यकार होते. फादर ऑफ मॉडर्न लिंग्विस्टिक्स म्हणून नेहमीच त्यांचा उल्लेख केला जातो. भाषाविज्ञान, भाषेची संरचना, मानसशास्त्रज्ञ, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात 1949ला BA, 1951ला MA आणि 1955ला PhD पूर्ण केली आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT येथे त्यांनी आपली कारकीर्द घडवली. विविध क्षेत्रातील विषय जवळजवळ 100च्या वर पुस्तके त्यांनी लिहिली. वर्ल्ड टॉप पब्लिक इंटेलेक्च्युअल म्हणून जनमत चाचणीच्या आधारे त्यांची 2005मध्ये निवड झाली आणि भाषा व व्याकरणाची संरचना याविषयीचे त्यांचे संशोधन मोलाचे आहे. भाषिक वर्तनासंबंधीचे त्यांचे लिखाण संशोधन मोलाचे आहे आणि कार्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात संवादात्मक विज्ञान, संगणकशास्त्र, तर्कशास्त्र, गणित, संगीत, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, प्रोग्रॅमिंग लँग्वेज थेअरी यावर पडलेला आहे. अलीकडच्या काळात नव उदारमतवादी प्रसिद्धी माध्यमे आणि परराष्ट्र धोरणाचा उत्तम ठिकाणावर म्हणून चॉम्स्की अमेरिकेत ओळखले जात आहेत. सिंटॅक्टिक स्ट्रक्चर्स आणि लॉजिकल स्ट्रक्चर्स ऑफ
लिंग्विस्टिक थेअरी 1975 हा त्यांच्या 2 पुस्तकांच्या अमेरिकन संरक्षणवादाला नवी कलाटणी मिळाली आणि भाषेची संरचना, परिवर्तनाचे व्याकरण आणि वाक्यरचना यावर नवे संशोधन होऊ लागले. नोम चॉम्स्की याचे भाषाविषयक सिद्धांत विचारमते आपण आता पाहू. भाषेचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तिची निर्मितीशीलता होय. भाषा म्हणजे एक प्रकारचे वर्तन असते. एखाद्या भाषिकांनी काढलेले सर्व उद्गार म्हणजे ती भाषा असते. ती भाषा शिकणे म्हणजे त्या भाषिकाच्या ऐकून अनुकरण करणे अथवा वाचिक वर्तन करणे. ब्लूमफिल्ड प्रणीत वर्तनवादाची भूमिका चुकीची आहे असे नोम चॉम्स्की मानतो. एखाद्या भाषेतील उद्गाराची गणती करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. मानवी भाषेत असंख्य उद्गार निर्माण करण्याची शक्यता असते. अगदी सर्वसामान्य माणूसही पूर्वी कधीही न ऐकलेली उच्चारलेली वाक्य निर्माण करू शकतो. अर्थातच ही निर्मितीशीलता भाषिक व्यवहाराचा एक गुणधर्म आहे. या भाषिक व्यवहारामध्ये एक अमूर्त अशी नियमव्यवस्था असते याचा अर्थ आहे. या नियमव्यवस्थेच्या आधारे भाषिक नवनवीन वाक्य तयार करू शकतो. भाषा आत्मसात करणे म्हणजे नियमव्यवस्था आत्मसात करणे होय. प्रत्यक्ष भाषिक वर्तन अथवा उद्गार याला चॉम्स्की भाषिक प्रयोग असे म्हणतो, परफॉर्मन्स असे म्हणतो. या प्रयोगामध्ये नियमव्यवस्थेचे आपल्याला हे सहज ज्ञान प्राप्त होते, त्याला तो भाषिक प्रयोग आणि भाषिक क्षमता यात केलेला भेद शोसूरच्या वर्तन आणि व्यवस्था या भेदाशी तंतोतंत जुळतेच असे नाही. त्यात चॉम्स्कीच्या या संकल्पना अर्थातच शोसूरच्या संकल्पनेचा आधार आहे. भाषा आत्मसात होणे म्हणजेच भाषिक संरचनेचे अथवा नियमांचे सहज ज्ञान होणे. सामर्थ्य म्हणजेच ज्ञानात्मक सामर्थ्य माणसामध्ये असते. आणि जसे चॉम्स्की मानतो, लहान मूल भाषा कशी शिकते हे पाहिल्यास या ज्ञानात्मक सामर्थ्याची कल्पना आपणास येते. अगदी मर्यादित भाषिक अनुभव असूनही मूल नवीन वाक्य करताना करावयास शिकते. अर्थातच प्रत्यक्ष उद्गाराची नियमव्यवस्थेचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची त्याची उपजित भाषिक क्षमता होय. नियम जाणून घेण्याचे सामर्थ्य माणसाच्या वैदिक काळात असते आणि वाचिक वर्तनाकडून ज्ञानात्मक भूमीकडे चॉम्स्कीचा हा विचार प्रवास करतो. भाषेतून सांस्कृतिक संक्रमण घडते हे आपण पूर्वी सांगितले. मात्र भाषिक संक्रमण हे सांस्कृतिकदृष्ट्या होत असते, तरी भाषा शिकण्याचे मानवाचे सामर्थ्य अनुवंशिक रीतीने होते. भाषिक नियमव्यवस्था असण्याची क्षमताही उपजत आणि जीवशास्त्रीय स्वरूपाची असते असे चॉम्स्कीचे म्हणणे आहे. म्हणून त्यामुळे वरवर पाहता भाषा भिन्न भिन्न वाटत असल्याची तरी त्यांची अंतःस्तरीय रचना एकजिन्स असू शकते. मानवी भाषेच्या भाषिक सामान्याचा शोध हा चॉम्स्कीच्या भाषाविषयक विचारातून आलेला आहे. त्यानंतर आपण घटक 5 बघूया. भाषा वैज्ञानिक अभ्यासाचे प्रकार, ऐतिहासिक आणि वर्णनात्मक. आता भाषा वैज्ञानिक अभ्यासाचे स्वरूप जर पाहिले तर आधुनिक भाषाविज्ञानात स्वन, पद, वाक्य आणि अर्थ या पातळीवरच भाषेच्या संरचनेचा अभ्यास होतो. सध्या भाषाविज्ञान हे संशोधन चालू आहे. त्याचे 2 विभागात वर्गीकरण करता येते. सूक्ष्म म्हणजे मायक्रो भाषाविज्ञान आणि स्थूल म्हणजे मॅक्रो भाषाविज्ञान. लहान क्षेत्राशी संबंधित ते सूक्ष्म आणि व्यापक क्षेत्राशी संबंधित ते स्थूल असा साधारण भेद यात करता येतो. स्थूल म्हणजे वरवरचा, सूक्ष्म म्हणजे बारीक सारीक असा अर्थ इथे लागू होत नाही. गणिती भाषावैज्ञानिक मॅन्डेलब्रोट 1924 ते 2010 पोलंड यांनी 1957 वर्गीकरण सुचवलं आहे. जेथे गणिती पद्धतीचा वापर केला जातो ते स्थूल भाषाविज्ञान आणि जेथे गणिताचा आधार घेतला जात नाही ते सूक्ष्म भाषाविज्ञान होय. अर्थात या साम्यभेदात वेगवेगळी मते आहेत. व्याकरणाचा भाषेच्या संरचनेचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म व भाषाविषयक इतर प्रश्नांचा अभ्यास म्हणजे स्थूल.
असाही विचार केला जातो. आणि भाषा व्यवहार, वैयक्तिक भाषा यांचा अभ्यास, स्थूल भाषा विज्ञान केला जातो. मात्र ही सर्व वर्गीकरण पक्की झालेली नाही. डॉक्टर कल्याण काळे यांनी भाषाविज्ञान विस्ताराची पुढील क्षेत्र मांडलेली आहेत. 19व्या शतकाच्या वारशाने असलेल्या ऐतिहासिक भाषाविज्ञान, भाषेचे स्वरूप, अंतर्गत रचना यांचा विचार करणारे वर्णनात्मक भाषाविज्ञान आणि त्यावर आधारित वैयक्तिक भाषांची वर्णने, समाजविज्ञान, मनोविज्ञान, मानववंश विज्ञान यांच्या सहकार्याने भाषिक प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या जोड भाषा अभ्यास शाखा, भाषेवर गणिती पद्धतीने विचार करणारी तांत्रिक शाखा, उपयोजित भाषा विज्ञानांतर्गत येणाऱ्या विविध शाखा आणि हद्दीच्या भाषाविज्ञानाची अभ्यास क्षेत्रे कल्याण काळे यांनी ठोबळ मनाने सांगितलेले आहे. आता भाषावैज्ञानिक अभ्यासाचे प्रकार भाषावैज्ञानिक अभ्यासाचे विविध प्रकार आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील. ऐतिहासिक भाषाविज्ञान, वर्णनात्मक भाषाविज्ञान, तुलनात्मक भाषाविज्ञान, मनोवैज्ञानिक भाषाविज्ञान, समाज भाषाविज्ञान, भाषावैज्ञानिक शैली विज्ञान, गणिती भाषाविज्ञान, तात्विक भाषाविज्ञान, ज्यात भाषा विज्ञानाच्या कक्षा म्हणता येईल अशी काही क्षेत्रे पुढील प्रमाणे: बोली विज्ञान, कोश विज्ञान, अर्थविज्ञान, लिपी विज्ञान, मानववंश विज्ञान. आणि उपयोजित भाषाविज्ञानामध्ये पुढील कक्षा येतात: भाषांतर मीमांसा, भाषिक चाचण्या, भाषाध्यापन, सांख्यिकी सिद्धांत. या पुढील परिच्छेदातून अथवा ऐतिहासिक भाषाविज्ञान आणि वर्णनात्मक भाषाविज्ञान यांची माहिती घेऊया. तर ऐतिहासिक भाषाविज्ञान ही भाषेची एक महत्त्वपूर्ण अभ्यास पद्धती आहे. जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील असते, मग तो प्राणी असो अथवा वस्तू. याप्रमाणेच भाषा ही सुद्धा परिवर्तनशील आहे. भाषेतील परिवर्तन हा बदल चटकन जाणवत नाही, तर त्यासाठी काही वर्ष जावी लागतात. उच्चार, शब्दरूप, वाक्य व लेखन पद्धती अशा प्रकारे भाषा बदलते. उच्चारामध्ये शब्दातील वर्गाची जागा बदलू शकते, शब्दाला नवे रूप प्राप्त होऊ शकते. हे सारे बदल कसे घडतात ते निरीक्षण ऐतिहासिक भाषाविज्ञान करीत असते. असे बदल कसे घडतात याचे निरीक्षण ऐतिहासिक भाषाविज्ञान असे त्यांच्या लक्षात येण्यासाठी काही काळ द्यावा लागतो. त्यामुळे ऐतिहासिक भाषाभ्यास कालखंड जितका जुना असेल तितके त्या काळातील भाषेचे स्वरूपाचे बदलाचे स्पष्टीकरण यथायोग्य करता येते. मात्र कालखंड जितका जुना तितका त्या काळाची साधनं मिळणेही कठीण असते. अर्थात या सर्व गोष्टी लक्षात घेऊनही ऐतिहासिक भाषाविज्ञानाचे महत्त्व अबाधित राहते. काही वेळा अनुमान करावे लागते. त्यामुळे ऐतिहासिक भाषाविज्ञान पूर्णतः वैज्ञानिक पद्धती आहे असे मानता येत नाही. वर्णनात्मक भाषाविज्ञान आपण बहुधा वर्तमानकालीन भाषेचा अभ्यास करीत असल्याने तेथे येणारे निष्कर्ष हे अनुमानावर आधारित नसतात. ऐतिहासिक भाषाविज्ञान कमीत कमी 2 कलाबिंदूवरील भाषेची पाहणी केली जात असल्याने या पद्धतीत द्वैकालिक भाषा अभ्यास पद्धती असेही म्हणतात. वर्णनात्मक भाषाविज्ञान एका कालबिंदूवरील भाषा लक्षात घेऊन अभ्यास केला जात असल्याने या पद्धतीला लिखित साधनावर अवलंबून राहावे लागते. जी लिखित साधने असतात ती ग्रंथ, हस्तलिखित, पोथ्या, रुमाल अशा स्वरूपात असू शकतात. अनेकदा ती शंकास्पद ठरू शकतात. एकाच मजकुराच्या 2 मजकुरात अथवा आकृतीत पाठभेद, शब्दभेद निर्माण होऊ शकतात. आणि इतिहास लेखनाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच ऐतिहासिक भाषाविज्ञानाला येऊ शकतात. 2 फेब्रुवारी 1886 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात ग्रीक, लॅटिन, संस्कृत इत्यादी भाषांच्या सामान्यावरून त्या एकाच पूर्व भाषेतून निर्माण झालेल्या असल्यास असा अंदाज व्यक्त केला. विल्यम जोन्सच्या या उद्गाराने ऐतिहासिक भाषाभ्यासकांना एक दिशा मिळवली असली तरी ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा पाया घालण्याचे काम श्रेय फ्रान्स
बॉम्ब यांनाच दिले पाहिजे. त्यांना इंडो युरोपियन भाषासंबंधीचा 1816 ग्रंथ लिहिल्याने ग्रंथ संस्कृत, ग्रीक, लॅटिन, फारसी, जर्मनिक या भाषांचा तौलनिक विचार केला आहे. 1833 त्यांनी इंडो युरोपियन भाषांचे तौलनिक व्याकरण प्रसिद्ध केल्याने 1818 रॅम्सस रॉक्स यांच्या तौलनिक भाषेचा ग्रंथ 1961 साली ऑगस्ट स्लेचर यांचं इंडो युरोपियन भाषांचं तौलनिक व्याकरण प्रसिद्ध झाले आणि ऐतिहासिक भाषाविज्ञानाची पायाभरणी होती. भाषा ही एक ऐतिहासिक घटना आहे. भाषेचा प्रवाह एखाद्या नदीसारखा असतो. तिच्यात मागील व पुढील असे सर्व संदर्भ एकत्रिले असतात. भाषेची कोणत्याही अवस्था ही तिच्या पूर्वीच्या काळातील अवस्थांचा परिणाम असतो. आताची मराठी भाषा ही त्याच्या जन्मापासून विविध अवस्थांचे रूप आहे. या संदर्भात फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ झुल ब्लॉक यांचे मत लक्षणीय. 1920 त्यांनी PhD पदवीसाठी भाषेच्या उच्चार प्रक्रियेचा अभ्यास केला आणि त्यांच्या ला फॉर्मेशन डी ला लँग्यू मार्थी या प्रबंधाची इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्या ग्रंथांच्या प्रास्ताविकात ते म्हणतात, नॉट वन ऑफ द इंडो युरोपियन लँग्वेजेस करंटली स्पोकन इन इंडिया सीम्स टू गो बॅक टू एनी लँग्वेज ग्रेटली डिफरंट फ्रॉम संस्कृत नोन टू अस बाय द वेदिक अँड क्लासिकल टेक्स्ट. झुल ब्लॉक यांच्या म्हणण्याचा प्रत्यय आपणा यासाठी भाषेबाबतही येतो. मराठीचा जन्म कसा झाला याकरता मग संस्कृत भाषा आणि भारतातील आर्यांचे आगमन पाहावे लागेल. अर्थातच ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा कक्षा विस्तारित आहे. तो अभ्यास बहुपैलू आहे. त्यानंतर आपण थोडक्यात वर्णनात्मक ऐतिहासिक भाषाविज्ञान बघितले. आता वर्णनात्मक भाषाविज्ञान बघूया की वर्णनात्मक भाषाविज्ञान एककालिक भाषाभ्यास पद्धती असे म्हणतात आणि केवळ वर्तमान काळातील नव्हे तर कोणत्याही काळातील भाषेचा शक्य तितकी सामुग्री गोळा करून त्या काळापुरती भाषेची निरीक्षणे नोंदवली जातात. अर्थात साधनसामुग्री ही त्या काळातलीच असावी. आता ध्वनिमुद्रणाची व छपाईची सोय झाल्या असल्यामुळे भाषेचे उच्चारणाचे रूप व लिखित रूप या दोन्ही गोष्टी भविष्य काळातही उपलब्ध होऊ शकतात. भाषेच्या वर्णनात्मक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे वर्णनात्मक भाषाविज्ञान होय. भाषेचे यथातथ्य वर्णन तिथे आवश्यक आहे. भाषेचे स्वरूप जसे आहे तसे सांगणे तिचे काटेकोर वर्णन करणे हे या अभ्यासाचे स्वरूप असते. भाषा वर्णनात भाषा ही केवळ भाषा असते. म्या आत्ताच जेवलो हे वाक्य पारंपरिक विचारानुसार योग्य आहे कारण हे अर्थसंक्रमक आहे. त्यामुळे या पद्धतीत भाषा ही एक वस्तू असते. भाषेला इतिहास आहे, तिच्यात परिवर्तन झालेले आहे. हा ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा विचार येथे नसतो. शिवकाळापूर्वीची मराठी भाषा कशी होती आणि आताची त्यात कोणते बदल झाले हा अभ्यास इथे अपेक्षित नसतो. काळाच्या दृष्टीने पाहता एका विशिष्ट काळातील भाषा हाच अभ्यासाचा विषय असतो. म्हणूनच परंपरेच्या वर्णनात्मक अभ्यास हा एककालिक ठरतो. भाषेचा स्थिर अवस्थेचा अभ्यास या पद्धतीत येतो. वर्णनात्मक भाषा हा केवळ प्रमाण भाषेचाच होतो असे नाही, तर भाषेचे मौखिक रूपही अभ्यासात येते. साहजिकच या अभ्यासात भाषेच्या बोली रूपालाही महत्त्वाचे स्थान आहे. भाषेच्या कोणत्याही बोलीचा वर्णनात्मक अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ मराठी भाषेच्या कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी, जंगी या बोली आहेत. आणि या बोली मराठी भाषेच्या तुलनेत कशा वेगळ्या आहेत हे मात्र सांगता येणार नाही, तर या बोलींचे वर्णन करणे आवश्यक ठरते. अर्थातच वर्णनात्मक भाषाभ्यासात अभ्यासाचा विषय म्हणून जशी आजची भाषा घेता येईल त्याचप्रमाणे एखाद्या कालबिंदूवरील म्हणजे ज्ञानकालीन मराठी, तुकारामकालीन मराठी, ज्ञानेश्वरकालीन मराठी, तुकारामकालीन मराठी अशी त्या काळातील मराठी भाषा घेऊनही तिचा अभ्यास करता येईल आणि याकरता या पद्धतीस एककालिक अभ्यास असेही म्हणता येईल. भूतकाळातील भाषेचा वर्णनात्मक अभ्यास हा मर्यादित स्वरूपाचा होतो, कारण त्या काळातील मौखिक भाषेची सामग्री प्राप्त होत नाही. आजच्या आधुनिक काळात ध्वनिमुद्रणाची सोय झाल्याने भाषेचे मौखिक रूप उपलब्ध होते. मात्र शिव आणि पार्श्वकाळातील मराठी भाषेचे मौखिक रूप आपणास प्राप्त होऊ शकत नाही. साहजिकच भूतकालीन भाषेचा वर्णनात्मक अभ्यास त्या काळातील भाषेच्या लिखित
मजकुरावरून करावा लागतो. आणि त्या काळातील ग्रंथ, पत्रव्यवहार, शिलालेख, ताम्रलेख, ऐतिहासिक कागदपत्रे इत्यादींचा उपयोग होतो. संस्कृत, अर्ध मागधी, पाली, लॅटिन अशा या प्राचीन भाषांचा वर्णनात्मक अभ्यास त्यांच्या त्या काळातील लिखित रूपांवरच करावा लागतो. आणि त्या काळातील उच्चार कसा करीत असतील याचा आपण केवळ अंदाज बांधू शकतो. मात्र या अंदाजाचा काही उपयोग होत नाही. उदाहरणार्थ आज ञ उच्चार वेगवेगळ्या वेगवेगळा करतात भाषक वेगवेगळा करतात आणि त्यामुळे त्याचा मूळ उच्चार कोणता हेच लक्षात येत नाही. कोणी चचा उच्चार वेगळा करतं, कोणी ळचा उच्चार ल करतं, असा भाषक वेगवेगळा उच्चार करतात. प्रमाण भाषासुद्धा आणि इतर सर्व भाषा अथवा त्या भाषेची बोलीरूपे अशुद्ध असा समज समाजात आजही आहे. अर्थात अवैज्ञानिक समज आहे. मात्र वर्णनात्मक भाषाविज्ञान भाषेचे केवळ वर्णन करणे हेच उद्दिष्ट असते. शुद्ध कसे बोलावे व लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते. अशा विधानांना तेथे प्रवेश नसतो. भाषेच्या शुद्ध अशुद्धतेचा विचारही येथे करण्याचे कारण नाही. वर्णनात्मक भाषाविज्ञानाच्या या दृष्टिकोनामुळे विविध बोलींचा अभ्यास होऊ लागला आणि ऐतिहासिक भाषाविज्ञान हे 20व्या शतकात पारंपरिक ठरले. फर्दिनांद सोसूर या अभ्यासकाने एककालिक व कालक्रमिक असे भेद अभ्यासात केले. सोसूर स्वतः ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा गाढा अभ्यासक असला तरी त्याने विकास, उत्क्रांतीजनक परिवर्तनाचे नियम इत्यादीबाबत वेगळी मते मांडली आणि भाषिक परिवर्तन म्हणजे एका स्थिर अवस्थेपासून या स्थितीपासून दुसऱ्या स्थिर अवस्थेकडे या स्थितीकडे सरकणे या सोसूरच्या विवेचनातून एककालिक भाषिक स्थितीचे महत्त्व ठरवले गेले. भाषा आणि बुद्धिबळ यांची तुलना सोसूरने केलेली आहे. या दोहोत घटकाची एक विशिष्ट संरचना अभिप्रेत असते आणि त्यातील प्रत्येक घटकाचे संबंध व मूल्य हे निश्चित असते. ही संरचना परिवर्तनशील असली तरी कोणत्याही क्षणी ही ज्या निश्चित स्थितीत आहे त्या स्थितीतील तेथे विश्लेषण करणे शक्य असते. परिवर्तन म्हणजे घटकाच्या एका स्थितीकडून दुसऱ्या स्थितीकडे जाणे होय. वर्णनात्मक भाषाविज्ञान विविध संज्ञा त्यांचे स्पष्टीकरण मागील काही घटकात आपण बघितलेच आहे. त्यानंतर घटक 6 भाषावैज्ञानिक अभ्यासाचे प्रकार, मनोभाषाविज्ञान आणि गणिती भाषाविज्ञान. आता मनोभाषाविज्ञान आपण थोडक्यात बघूया की लहान मुलांच्या बोबडेपणात एक संगती असते आणि सुरुवातीला मूल अ आ या स्वराप्रमाणे आवाज काढते. नंतर प, फ, प, भ, म, द या अक्षरापासून तयार होणारे शब्द उच्चारते. पापा, दादा, मामा, काका, बाबा असे ते शब्द असतात आणि मुलाने एक वाक्य अवगत केले की ते अनेक वाक्य शिकते. जसे दूध दे, खेळणे दे, खाऊ दे, पाणी दे, साखर दे इत्यादी. काही वेळा नाकचा उच्चार नात असा होतो. तर काय कर, काळ कर असे असते तरी दुधू म्हणजे दूध नको हे त्याला कळते. म्हणजे अशा प्रकारे नवशब्द नवप्रयोग निर्मितीचे कार्य मानवी मेंदूत मनात घडते. आणि चिंपांझीकडे माणसासारख्या मेंदू असूनही शब्द अक्षर निर्मितीचे कार्य होत नाही. मनोभाषाविज्ञानासंदर्भात स्लोबिन डी आय यांचा सायकोलिंग्विस्टिक या शीर्षकाचा ग्रंथ 1971 लिहिला उपयुक्त आहे. अनेकदा व्याकरणहीन अथवा व्याकरणदृष्ट वाटणारी वाक्य कुरचित शब्द बालभाषेत योग्य असतात व उलट मोठी माणसे त्याचं कौतुक करतात. प्रौढांना कठीण वाटणाऱ्या भाषेत लहान मुले सहज संदेशन करतात असं मनोभाषाविज्ञान सांगते. मनोभाषाविज्ञान हे प्रामुख्याने भाषेच्या व्यक्तीच्या संदर्भात विचार करते. मानवी
चेतन व्यवस्थेमध्ये भाषावेशाचे केंद्रस्थान भाषा निर्मिती आणि भाषा आकलन या व्यापारांचे स्वरूप, भाषा शिक्षणाची प्रक्रिया इत्यादी अनेक विषय संबंधाने नवीन नवीन माहिती मिळवण्याचेही प्रयत्न आहेत. मनोविज्ञानाच्या भाषाविज्ञानातील प्रभाव काही नवा नाही. वर्तनवादी मनोविज्ञानाचा ब्लूमफिल्डवर खूपच प्रभाव होता आणि चॉम्स्की स्वतःला मनोवादी म्हणतो हे आपल्याला माहीत आहे. ब्लूमफिल्ड भाषेला एक भौतिक घटना मानतो, त्यामुळे प्रेरणा आणि प्रतिक्रिया या परिभाषेच्या सहाय्याने ह्या घटनेने स्पष्टीकरण देते असे तो मानतो आणि भाषोपार्जन ही केवळ सवयीने आणि सरावाने साध्य होणारी क्रिया आहे असे तो मानतो. यावेळेस चॉम्स्कीचे मत आहे, भाषा जर सरावाने व सवयीने प्राप्त होत असेल तर जेवढी कानावर पडतील तेवढीच वाक्य मुलाला बोलता येतील, पण अनुभव मात्र वेगळा आहे. मूल पूर्वी कधीही न बोललेली वाक्य बोलू शकते, याचा अर्थ मुलाच्या मनात भाषा शक्तीचे स्वरूप अस्तित्व मानले पाहिजे. त्या शक्तीमुळे मूल आपल्या परिसरातील भाषेचे नियम निश्चित करते व त्या नियमानुसार स्वतंत्र वाक्यांची निर्मिती करू शकते. हे लक्षात येता परभाषा शिक्षणात केवळ सरावावर भर न देणारी नियमव्यवस्थेचे ज्ञान देणे आवश्यक आहे अशी चॉम्स्कीची भूमिका आहे. मानवी भाषा आणि मेंदू यांचा संबंध या अभ्यासातील अभ्यासक्षेत्रात मनोरंजक विषय आहे आणि मानवी मेंदूमध्ये डावा आणि उजवा अशा दोन भाग असून डावा भाग शरीराच्या उजव्या भागाकडून येणाऱ्या सूचना ग्रहण करतो व भागाचे नियंत्रण करतो. या उलट उजवा भाग डाव्या भागाचे नियंत्रण करतो आणि या कामाच्या वाटणीला लॅटरायझेशन असे म्हणतात. या लॅटरायझेशन मुलाच्या विकासावस्थेत हळूहळू होत असते आणि साधारणतः वयाच्या 2ऱ्या वर्षापासून ते सुरू होते. 5 ते 14 वर्षाच्या दरम्यान ते पूर्ण होते. भाषोजनाची क्रिया नेमकी काय या काळात चालू असते तेव्हा भाषोजनाला लॅटरलायझेशन आवश्यक दिसते. लॅटरलायझेशन पूर्व झाल्यानंतर भाषापार्जन अशक्य किंवा कठीण होते. लॅटरलायझेशन आणि भौतिक वाढ यांचा मात्र काही संबंध नाही असे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे माणसाची बौद्धिक क्षमता आणि भाषोपार्जन क्षमता यांचाही काही संबंध नाही असे निष्पन्न झाले आहे. म्हणजे सामान्य कृतीचे मूलसुद्धा मातृभाषा चांगल्या रीतीने शिकू शकते. उलट काही अपघाताने ज्याची भाषा लॅटरायझेशनच्या काळात कुंठित झालेली असते ते मूल बौद्धिकदृष्ट्या किती सदृढ असते तरी भाषा ग्रहणाच्या बाबतीत मागं पडतं असं आढळून आलं आहे. आता 1960पर्यंत मुलांच्या व्याकरणाच्या ज्ञानाशी फारशी चिकित्सा कोणी केली नाही, पण यानंतर चॉम्स्की प्रणीत विचारसरणीच्या प्रमाणे भाषावैज्ञानिक मुलांच्या व्याकरणाचा विचार करत राहिले. हल्ली बालकांचा ध्वनी व्याकरण शब्दसंग्रह जोडला अर्थ विनिमयाचाही विचार होऊ लागला आहे आज स्पष्ट झाले. त्यानंतर गणिती भाषाविज्ञान ही भाषाविज्ञानाची नवी शाखा आहे. खरे तर गणिती सांख्यिकी अशा 2 भेदांचा उगम आता झालेला आहे. भारतीयांना गणित नवीन नाही. 0 ते 9 आकडे गणित व बीजगणित विविध समीकरणे आपल्याकडे आहेत. गणिताची भाषा काटकोर व निश्चित असते. 7 पर्वत, 7 नद्या, 7 समुद्र अथवा 4 पुरुषार्थ, 4 वेद, 4 मुक्ती, 4 आश्रय, षटदर्शन, षटरिपू, 6 छबी अशा यादी आपणास नवीन नाही. 9 व्रत, 32 गुण, भाषाशैलीतील 10 गुण, 10 दोष वामनाने सांगितलेले परिचित आहेत. पाणिनीचे व्याकरण सूत्रबद्ध आहे. रशियन गणितज्ञ बुंजाकोव्स्की याने 1847 प्रथम भाषाविज्ञानात गणिती पद्धतीचा वापर केला आणि भाषेतील माहिती व तंत्रज्ञान शोधण्याचे कार्य गणिती भाषाविज्ञान करते. हल्ली अमेरिका, युरोप, जपान, चीन या देशात गणिती भाषाविज्ञान ही संज्ञा फार सामान्य झाली आहे. गणिती भाषाविज्ञानाचे स्वतंत्र अभ्यासक्रम तयार झाला असून ते तिकडील विद्यापीठात शिकवले जात आहेत.
यावरून त्यांची लोकप्रियता महत्त्व लक्षात येईल. गणिती भाषाविज्ञानाप्रमाणे संख्याशास्त्रीय भाषाविज्ञानाचा प्रसारही दुसऱ्या महायुद्धानंतरच जास्त झाला. विशेषतः गणिती लोकांनी संख्याशास्त्राचा जास्त उपयोग भाषेच्या अभ्यासात करायला सुरुवात केली. मॅन्डेल, ब्रोड, झीब, यूल, रॉस, मार्को या क्षेत्रातील प्रसिद्ध नावे आणि यातील झीबचे कार्य बरेच महत्त्वाचे आहे. त्यांनी भाषेतील घटकांच्या आवृत्तीचा खास अभ्यास केला आणि त्याने भाषेतील घटकांच्या आवृत्तीवरून काढलेले निष्कर्ष मनोरंजक आहे. ग्रंथातील शब्दांची त्यांच्या आवृत्तीवरून उतरती मांडणी केली आणि त्यांना क्रम दिले. त्यांची आवृत्ती व त्यांचा क्रम, त्यांचा गुणाकार एक येतो. एखाद्या शब्दाची आवृत्ती आणि तेवढीच आवृत्ती असलेले अन्य शब्द, जी संख्या त्या संख्येचा वर्ग आणि आवृत्ती संख्या त्यांचा गुणाकार सर्वत्र सारखाच असतो. शब्दाची लांबी आणि त्यांची आवृत्ती यात विषम गुणोत्तर असते. ध्वनींची क्लिष्टता आणि त्यांची आवृत्ती यात विषम गुणोत्तर असते. एखाद्या ग्रंथात आपल्या गेलेल्या 50,000 शब्दांचा कोश त्यांच्या आवृत्ती संख्येत उतरत्या मांडणीने तयार केला तर असे आढळून येईल की पहिल्या 15 शब्दांनी त्या ग्रंथाचा 1/4 भाग व्यापलेला असतो आणि 100 शब्दांनी 60% म्हणजे 1000 शब्दांनी 85% आणि 4000 शब्दांनी 97 1/2% भाग व्यापलेला असतो. उरलेल्या 2 किंवा 1/2% भागासाठी आपल्याला शब्दकोशातील बाकीच्या 46 शब्दांची आवश्यकता असते. या भागासाठी आपल्याला शब्दकोशातील शब्दांची आवश्यकता असेल. संख्याशास्त्रीय पद्धतीचा उपयोग भाषावैज्ञानिक क्षेत्रात अनेक ठिकाणी करून घेतला जातो. परकीय भाषा शिकताना या शब्दांचा कोश करायचा झाल्यास आवृत्तीचा निकष मानून आपल्याला व्यवहारात करावा लागतो. त्यानंतर घटक ह्या पुस्तकातील बरेचसे घटकांचा आपण थोडक्यात अभ्यास केला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.